नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कितीही संघर्ष तुम्ही केला असेल, मेष राशीसाठी 15 ते 30 जून या दरम्यान उलटफेर नक्की होणार आहे. काही गोष्टी बदलतील, काही गोष्टी चांगल्या होतील, काही गोष्टींमध्ये सतर्क राहण्याची गरज असणार आहे. नक्की जाणून घ्या तुमचे 15 दिवसाचे राशीफळ 15 ते 30 जून काय होईल. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मेष राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहावा. मित्रांनो, मेष राशीचे जातक हे अग्नी तत्वाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यात जन्मजात धाडस, लढण्याची जिद्द आणि समोर आलेल्या संकटांना डोळ्यात डोळे घालून सामोरं जाण्याची वृत्ती असते. पण मागील काही महिने तुमच्यासाठी अत्यंत कसोटीचे होते. तुमचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. अनेक गोष्टींचा भार तुमच्या मनावर होता. काहींनी नोकरी गमावली, काहींना मेहनतीनंतरही योग्य मान्यता, योग्य फळ मिळालं नाही, तर काहींचे वैयक्तिक नातेसंबंध अधिक गुंतागुंतीचे झाले. जणू काही सर्व दारं बंद झाल्यासारखं वाटत होतं. पण ज्योतिषशास्त्र सांगतं की ग्रहस्थिती कायम एकसारखी राहत नाही. जसा कायम दिवस राहत नाही, दिवसानंतर रात्र, रात्रनंतर दिवस येतच असतो. आणि आता अशीच वेळ आली आहे या अंधारातून बाहेर पडायची. 15 जूनपासून सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतोय, ज्यामुळे संवाद कौशल्य, नव्या ओळखी आणि विचारांची स्पष्टता तुम्हाला मिळणार आहे. त्याचवेळी मंगळ मेष राशीत स्वगृही येतोय आणि हा बदल तुमच्यासाठी निर्णायक ठरेल. तुमचं लयबद्धतेचं चक्र पुन्हा सुरू होईल. जोशात केलेले प्रयत्न आता फलदायी ठरतील. या काळात तुम्हाला जुनी कामं पूर्ण करण्याची ऊर्जा मिळेल. पूर्वी थांबलेली संधी पुन्हा तुमच्या दाराशी येईल. आर्थिकदृष्ट्या नवीन स्रोत उघडतील. काहींना लॉटरीसारखी एखादी योजना लाभ देईल. ज्या लोकांनी तुम्हाला नकार दिला तेच आता तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतील, कारण ग्रह तुमच्या बाजूने खेळायला सुरुवात करता आहेत. नातेसंबंधातही सुधारणा होईल. जो दुरावा होता तो संवादाने भरून निघेल. विवाहितांसाठी हा काळ नवी ऊर्जा घेऊन येतोय आणि जे बाळपणाची वाट पाहत होते त्यांच्यासाठीही चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ संयमित आहार, ध्यान आणि सूर्यनमस्कार यासाठी उत्तम आहे. घरगुती कलह टाळण्यासाठी नियमितरित्या ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही केला तर तुम्हाला फायदा नक्की होईल. आणि दर मंगळवारी, शनिवारी हनुमान चालीसा वाचा. मित्रांनो, एखादी नवीन गोष्ट सुरू करायची असेल तर ही योग्य वेळ आहे, हे लक्षात ठेवा. संघर्ष तुम्हाला कमकुवत करत नाही, तो तुम्हाला आकार देतो. आणि मेष राशीचा स्वभाव म्हणजे ठेचकाळून उठणं आणि अधिक बळकट होऊन पुन्हा चालायला लागणं. जीवनात अशी वेळ फारच क्वचित येते जेव्हा ग्रह, नशीब आणि मनोबल हे सगळं तुमच्या बाजूने असतं. आणि 15 ते 30 जून हा काळ तोच सुवर्ण संधीचा काळ आहे. या काळात तुमच्या मनात जी इच्छा असेल त्यासाठी पहिला पाऊल उचला, कारण ब्रह्मांडही आता तुमच्या पाठीशी आहे. जय श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हे राशी भविष्यानी माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.